तिची फक्त 2 वर्ष वाया नाही गेली, तिचा आत्मविश्वासही गेला. एका वडिलांनी त्यांच्या मुलीच्या करिअर काउन्सिलिंग संदर्भात माझ्याकडे संपर्क केला. त्यांची मुलगी दुसऱ्यांदा 12वीची परीक्षा देत होती. खरं तर 10वी नंतर तिची आवड स्पष्ट होती. तिला आर्ट्स घेऊन सायकोलॉजीमध्ये करिअर करायचं तिचं स्वप्न होतं. पण मग कोणीतरी म्हणालं, सायन्स साईड घेतली की खूप सारे ऑप्शन्स ओपन राहतात. म्हणून तिने सायन्स विथ PCM घेतलं. पहिल्यापासूनच तिला मॅथ अवघड जात होतं. परिणाम, मॅथमध्ये फेल. कंपार्टमेंट दिलं, फेल. अख्खं वर्ष दिलं तरीही क्लिअर झालं नाही. जेव्हा ती माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी आली तेव्हा असेसमेंटमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसत होती. तिची वर्बल ॲबिलिटी खूप चांगली होती, पण तिची लॉजिकल रिझनिंग ॲव्हरेज होतं. हीच असेसमेंट जर का 10वी नंतर केली असती तर तिला योग्य स्ट्रीम ही तर समजली असतीच, पण तिची 2 वर्ष पण वाचली असती आणि तिचा कॉन्फिडन्सही वाचला असता. म्हणून करिअर काउन्सिलिंग ही लक्झरी नाही, ही काळाची गरज आहे.